विकास टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। शिवरायांच्या जयंती दिनी निघणाऱ्या मिरवणुकांना रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी द्यावी, विश्व हिंदू परिषद धुळेची मागणी। योग जुळून आला की माणसाची इच्छा पूर्ण होते, पंडित दुर्गादत्त शर्मा। शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर धुळ्यातील बाजारपेठ उठली फुलून। धुळे येथील पंडित शिवकुमार सत्यनारायणी शर्मा यांचा वाढदिवस धार्मिक वातावरणात साजरा। वाढत्या अपघातांवर नियंत्रणासाठी नियमांचे पालन आवश्यक, खासदार हिना गावित। गणेश जयंती निमित्त नंदुरबार येथील शहीद शिरीष कुमार मित्र मंडळातर्फे महाआरती संपन्न। खेळाडूंसह पालकांना वीर जिजामाता पुरस्कार देऊन गौरविणार क्रीडा भारती, भिकाजी बोरसे यांचे प्रतिपादन। धुळ्यातील महिला महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न। धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आज लीडकॉम आपल्या दारी कार्यशाळा संपन्न। शहादा ते द्वारका जाणारी पायदिंडी राजकोटमधील सायला गावाहून पुढे मार्गस्थ। आझादनगर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक पदी खालेदा निसार सय्यद यांची नियुक्ती। धुळे तालुक्यातील सायने गावात लिलाई पिपाई देवीचा यात्रोत्सव उत्साहात साजरा। धुळ्यात मालमत्ता कराची थकबाकी वसुलीसाठी धडक मोहीम। आणि सकल मराठा समाज संतप्त, नामदार राणेंच्या वक्तव्याचा निषेध। पाहूया बातमीपत्र विस्ताराने। हिंदू समाजाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी निघत असलेल्या मिरवणुकांना रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी द्यावी, अशी मागणी आज विश्व हिंदू परिषद धुळेतर्फे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांना निवेदन देऊन करण्यात आले। दिनांक 19 फेब्रुवारी 2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जाणार आहे। या वर्षाच्या जन्मोत्सवाला एक विशेष महत्त्व आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेसाठी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याला 350 वर्ष पूर्ण होत आहेत। तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली राजमुद्रा भारतीय नौदलाच्या ध्वजावर याच वर्षी केंद्र सरकारने उमटवलेली आहे। यामुळे समाजामध्ये एक अनोखा उत्साह संचारलेला आहे। त्यामुळे विविध सामाजिक धार्मिक संघटनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। जनतेतील हा उत्साह बघता दिनांक 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीनिमित्त होणारे हिंदू समाजाचे कार्यक्रम मिरवणुकांना रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी द्यावी, अशी मागणी योगीराज मराठे, निलेश रुणवाल, उमेश चौधरी, विनोद सोमाणे, रोहित विभांडिक, गणेश डापसे, प्रितेश अग्रवाल, आदेश पवार, विवेक चौधरी, संतोष चौधरी आदींनी केले आहे। दरवर्षाप्रमाणे हिंदू समाजामधला एक उत्साहाचा सण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव 19 फेब्रुवारी 2024 रोजी यावर्षी आपण शिवजयंती सर्व हिंदू समाज साजरा करणार आहोत। पण या वर्षाच्या शिवजयंतीला एक आगळं वेगळं महत्त्व आहे। यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेसाठी स्थापन केलेल्या स्वराज्याला 350 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्याच निमित्ताने भारताच्या केंद्र सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या जे आर्मर होतं त्याचे प्रतिरूप म्हणून आजचं जे भारताचं नौदल आहे त्या नौदलाच्या ध्वजावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा उमटवलेली आहे आणि ही सर्व हिंदू समाजासाठी आनंदाची बाब आहे। म्हणून सर्व हिंदू समाजामध्ये जल्लोषपूर्ण वातावरण आहे आणि त्याच निमित्ताने प्रशासनाने शिवजयंतीसाठी रात्री 10 वाजेपर्यंतची जी मुदत दिलेली आहे ती वाढवून रात्री 12 वाजेपर्यंत करावी, अशा आशयाचं निवेदन विश्व हिंदू परिषद बजरंग दल धुळे महानगराच्या वतीने आणि सर्व सकल हिंदू समाजाच्या वतीने आज आम्ही प्रशासनाला दिलेलं आहे। आम्हाला नक्कीच अपेक्षा आहे की प्रशासन हिंदू समाजाच्या भावनांचा या निवेदनाचा सहानुभूतीपूर्वक विचार करेल आणि मिरवणुका, शोभायात्रा, सर्व कार्यक्रम यांची मुदत रात्री 12 वाजेपर्यंत वाढवून देईल,
धन्यवाद. माणसामध्ये श्रद्धा आणि इच्छाशक्ती असल्याने त्या माणसाच्या मनोकामना पूर्ण होण्याचा योग कधी ना कधी येत असतोच व याची प्रचिती धुळ्यात देखील आली आहे. धुळ्यात ज्यांची फेटा मास्टर म्हणून ख्याती आहे ते श्रीयुत राजू भाऊसार फेटेवाले यांच्या मनात विचार नसताना काल गणेश जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील सिद्धेश्वर गणपती मंदिरात त्यांच्या हातून आरतीचा योग घडून आलाय. समाजात आज कित्येक लोकांकडे धनसंपदा आहे. उलट पक्षी अधिकची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी देवदेवतांच्या पूजा अर्चा करीत असतात. मात्र मनात भाव आणि इच्छाशक्ती म्हणावी तशी नसेल तर माणसाच्या अपेक्षा सोडाच मनोकामना देखील पूर्ण होत नाही. मात्र समाजात असे काही लोक आहेत त्यांच्याकडे म्हणावी तशी धनसंपदा नसल्यावरही त्यांची अपेक्षा, त्यांची मनोभावना पूर्ण होताना दिसते. विशेष बाब म्हणजे याला योगच म्हणावा लागेल. धुळ्यातील नामवंत फेटा मास्टर म्हणून ज्यांची सर्वश्रुत ओळख आहे असे राजू भाऊसार फेटेवाले हे श्री हिंगलाज मातेची सेवा आणि अनेक व्यवसायांमध्ये काम करणाऱ्या कामगारांची दुआ यामुळे सुख, शांती आणि आरोग्य संपदेमध्ये नांदताना दिसत आहेत. त्यात त्यांच्या धर्मपत्नी सौ रुपाली भाऊसार व एक मुलगा आणि 2 मुलींच्या जीवनात देखील समाधानाचं वातावरण दिसत आहे. धार्मिक कार्याबरोबरच सामाजिक कार्यात हे भाऊसार दाम्पत्य आजही वावरताना दिसतंय. त्यामुळे समाजात असे काही चांगले कार्य केले तर सार्थक ठरवून त्यांच्या हातून काही ना काही योग घडून त्यांच्या अपेक्षा पूर्ण होतात. काल हिंदू समाजाचे आराध्य दैवत श्री गणरायांचे जन्मोत्सव होता. या पार्श्वभूमीवर राजू भाऊसार व त्यांच्या धर्मपत्नी सौ रुपाली भाऊसार यांच्या हातून शहरातील श्रद्धास्थान श्री सिद्धेश्वर गणपती मंदिरात आरतीचा मान अर्थात योग घडून आला होता. अचानक घडून आलेल्या या योगमुळे या भाऊसार दाम्पत्याच्या कुटुंबियात एक आनंदाची पर्वणी निर्माण झाली होती, हे मात्र नक्की. अधिक माहिती मंदिराचे विश्वस्त पंडित दुर्गादत्त मनोहर शर्मा यांनी दिली. सिद्धेश्वर गणपती नदीकाठी धुळे. मी पंडित दुर्गादत्त मनोहर शर्मा. आज माघी चतुर्थी, आज गणपती बाप्पांचा वाढदिवस. तर बाप्पांना हॅपी बर्थडे म्हणण्यासाठी खूप भक्तांची गर्दी आहे. समस्त भाविकांनी सकाळपासून प्रसादाचा लाभ घेतला. भंडारा, भजन, पूजन आणि गणेश सहस्त्र आवर्तनाचा लाभ घेतला. धुळेकर वासियांना सिद्धेश्वर महागणपती देवस्थानाच्या वतीने, गणपती बाप्पांच्या वतीने गणपतीच्या चरणी प्रार्थना आहे की हे गणपती बाप्पा समस्त ग्रामवासींना सुख, संपत्ती, धनधान्य आणि वैभव प्राप्त हो अशी गणपती चरणी प्रार्थना. गणपती बाप्पा अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत व स्फूर्तिस्थान छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारी मोठ्या उत्साहात साजरी होते. जयंती अवघ्या 3 दिवसावर येऊन ठेपल्याने बाजारपेठ फुलून उठली आहे. शिवजयंतीनिमित्त लागणाऱ्या वस्तू खरेदीसाठी शिवप्रेमी आतापासूनच वस्तू खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी करताना दिसून येत आहेत. सर्वच जण आतुरतेने वाट बघत असलेला शिवजन्मोत्सव अवघ्या 3 दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवजयंती साजरी करण्यासाठी शिवप्रेमींची जय्यत तयारीची लगबग सुरू झाली आहे. तर दुसरीकडे शिवजयंतीनिमित्त लागणाऱ्या वस्तूंची दुकाने बाजारपेठांमध्ये फुलून उठले आहेत. त्यामुळे वस्तू खरेदी करण्यासाठी शिवप्रेमीही बाजारपेठ व दुकानांवर गर्दी करतायत. धुळे शहरातील गल्ली नंबर 4 बांबू गल्ली येथील श्री राजू भाऊसार फेटेवाले यांच्या तळघरातील दुकानातही शिवजयंतीनिमित्त लागणाऱ्या आकर्षक वस्तू विक्रीस व भाडेतत्वावर दाखल झाल्या आहेत. आकर्षक भगवे झेंडे, शिवाजी महाराजांचे चित्र रेखाटलेले आकर्षक टी-शर्ट्स, आकर्षक मूर्त्या, आकर्षक मोत्यांचे हार, ड्रेस आदी विविध वस्तू विक्रीस दाखल झाल्या आहेत. त्यामुळे शहरासह परिसरातील शिवप्रेमी राजू भाऊसार यांच्या दुकानात या वस्तू खरेदीसाठी आत्तापासूनच गर्दी करतायत. धुळ्यात राममय वातावरणाबरोबर श्री हनुमंतांचे दर्शन धुळेकरांना घडवून आणतात. ते धुळे येथील श्री पंचमुखी हनुमान मंदिराचे विश्वस्त तथा कथाकार पंडित शिवकुमार सत्यनारायणजी शर्मा यांचा वाढदिवस मोठ्या धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला. या प्रसंगी शहरातील अनेक भक्तांनी त्यांची भेट घेत त्यांना वाढदिवसानिमित्त मनोभावे शुभेच्छा दिल्या. धुळेकरांना पावन झालेल्या पांझरा नदीकाठी भव्य दिव्य असे श्री पंचमुखी हनुमान मंदिर स्थित आहे. पावन आणि श्रद्धास्थान म्हणून या मंदिराची ख्याती आहे. विशेष बाब म्हणजे या मंदिराचे विश्वस्त श्री पंडित शिवप्रसाद सत्यनारायणजी शर्मा हे माणसाच्या जीवनात भगवान श्रीराम आणि त्यांचे परमभक्त हनुमान यांचे महत्त्व मोलाचे असून त्यांची सेवा सार्थक ठरते याविषयी मार्गदर्शन करतात किंवा कथेच्या माध्यमातून ते भाविकांना माहिती प्रकट करून देतात.
त्यामुळे त्यांच्या धार्मिक कार्यामुळे आज असंख्य भक्तगण धार्मिक वातावरणात वावरताना दिसतात. त्यामुळे त्यांच्या कार्याची पावती लक्षात घेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात भक्तगणांनी सहभाग नोंदवीत त्यांना मनोभावे शुभेच्छा दिल्यात. या वाढदिवसाप्रसंगी त्यांची आई आणि आदी कुटुंबातील सदस्यांची लाक्षणिक उपस्थिती होती. कोणताही दांगडदिंगा न करता केवळ साध्या पद्धतीने व धार्मिक वातावरणात त्यांचा वाढदिवस साजरा केल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. श्री पंचमुखी हनुमान मंदिरातच हा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. या वाढदिवसाचं औचित्य साधून मंगळवार आणि शनिवारी हनुमान चालीसा पठण करण्याचा संकल्प केला. मंदिर के सभी भक्तों ने और मेरे सभी भाइयों ने, मेरे मित्रों ने आज जन्मदिन के अवसर पर इतना बड़ा सुंदर आयोजन किया। लेकिन मेरा ये मानना है कि मंदिर में भगवान का उत्सव ही मनाना चाहिए। ये फिर भी ठीक है, मंदिर के भक्तों का भाव है। हर जन्मदिन पर वर्ष भर में क्या गलतियां हुई उसका चिंतन होना चाहिए, ऐसा मुझे लगता है। और उन गलतियों के ऊपर अभ्यास करके अगले वर्ष वो गलती फिर से दोहराना नहीं चाहिए, तो फिर वो जन्मदिन उत्सव मनाना जाना चाहिए। नहीं तो अगर आप गलतियों को फिर बढ़ाते जा रहे हैं तो नहीं। और मैं हनुमान जी के चरणों में निवेदन यही करूँगा कि जो कृपा और जो प्रेम उसने मेरे ऊपर, मेरे भक्तों, मेरे मंदिर के ऊपर बनाए रखा है, वो हर वर्ष सरकारी बैंक तो भी 7 वर्ष में डबल देती, जिसको हम FD बोलते हैं, लेकिन बाबा हर दिन, हर वर्ष डबल चौगुना देवे। उसका प्रेम, उसकी कृपा, उसका आशीर्वाद, ये उसके चरणों में निवेदन। बस, जय श्री राम। नंदुरबार शहरात अपघाताचं प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. दुचाकी, चारचाकी वाहनांच्या अपघातात चालकालाच नव्हे तर सर्व कुटुंबाला परिणाम भोगावे लागतात. अपघातात केवळ जीव जात नाही तर अपंगत्व देखील येत असते. वाढत्या अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक वाहन चालकाने वाहतुकीचे नियम पाळणे गरजेचे आहे, असे आवाहन संसद महारत्न खासदार हिना गावित यांनी व्यक्त केले. नंदुरबार येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे रस्ता सुरक्षा अभियान 2024 समारोप समारंभाचा आयोजन जिल्हा क्रीडा संकुल मैदानावर करण्यात आलं होतं. प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार हिना गावित होत्या. दिनांक 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात आले. त्याचा समारोप आज करण्यात आला. वैद्यकीय महाविद्यालय, तंत्रनिकेतन विद्यालय आणि ITI विभागातील सुमारे 1000 विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते हेल्मेट वाटप करण्यात आले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश तांबे म्हणाले की वाहतूक नियम तोडू नका, आपल्या सुरक्षिततेला प्राधान्य द्या, विद्यार्थी दशेतून चांगलं करिअर घडवा. महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर DS पाटील यांनी सांगितले की वर्तमान व भूतकाळ आपल्या हाती असताना रस्ता सुरक्षा प्रत्येकाची जबाबदारी आहे. वेळ मौल्यवान आहे, परंतु जीवन अमूल्य आहे, असेही पाटील म्हणालेत. प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर अरुण होमने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नरेश पाडवी यांनी मनोगत व्यक्त केले. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी प्रास्ताविकर्त्यांना सांगितले की आपल्या देशात वर्षाला 1.5 लाख रस्ते अपघातात मृत्यू होतात. त्यापैकी 50% अधिक मृत्यू दुचाकी वापरणाऱ्यांचे होतात. यामुळे होणारी जीवितहानी टाळण्यासाठी प्रामुख्याने विद्यार्थ्यांनी हेल्मेटचा वापर करणे गरजेचे आहे. रस्ता सुरक्षा अभियान समारोप समारंभात शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य SB देसले, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक भरत जाधव आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक निलेश पाटील यांनी तर आभार सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच शहर वाहतूक शाखा कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. नंदुरबार शहरातील बालवीर चौक, महात्मा बसवेश्वर नगर परिसरातील शहीद शिरीष कुमार मित्र मंडळातर्फे गणेश जयंतीनिमित्त महाआरतीसह प्रसादाचे वाटप करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा भाविकांनी उत्स्फूर्तपणे लाभ घेतला. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही शहीद शिरीष कुमार मित्र मंडळातर्फे बुद्धिदाता गणरायाचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी बालवीर चौकात आकर्षक विद्युत रोषणाई, गणपती बाप्पाची मूर्ती व प्रतिमा सजावट करण्यात आली. याशिवाय एका विद्यार्थ्यास गणरायाची वेशभूषा करून सजीव देखावा निर्माण करण्यात आला. गणेश जयंतीनिमित्त आयोजित महाआरतीसाठी निवृत्त मुख्याध्यापक विष्णू जोशी, निवृत्त प्राध्यापक महेंद्र बोरसे, श्री जोशी, मोहन वाडिले आदींसह परिसरातील महिला, पुरुष, अबालवृद्ध भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहसंपादक सुनील गवळी. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज
यांच्यावर जिजाऊंनी केलेल्या संस्कारामुळे इतिहासात शिवरायांचे नाव चंद्र सूर्य असेपर्यंत राहील। त्याचप्रमाणे यशस्वी खेळाडूंना योगदान देणाऱ्या माता पिता आणि पालकांना अखिल भारतीय स्तरावर वीर जिजामाता पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल, असे प्रतिपादन नंदुरबार येथील क्रीडा भारती जिल्हा संमेलन कार्यक्रमात प्राध्यापक भिकाजी बोरसे यांनी केले। नंदुरबार जिल्हा क्रीडा भारतीतर्फे जिल्हा अधिवेशन येथील नगरपालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृहात झाले। याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि इतिहासातील प्रथम खेळाडू बलभीम हनुमान आणि भारतमाता यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। यावेळी भुसावळ येथील राजेंद्र कुलकर्णी यांनी सांगितले की क्रीडा भारतीच्या माध्यमातून सातपुड्याच्या दुर्गम भागातील खेळाडू राज्यस्तरावर चमकणार आहेत। शहरातील सर्व जिम चालक आणि व्यायामशाळा यांना देखील क्रीडा भारतीमध्ये सहभागी करून घेण्यात येईल। प्रमुख अतिथी म्हणून निवृत्त प्राध्यापक ईश्वर धामणे, प्राचार्य पुष्पेंद्र रघुवंशी, मुख्याध्यापक पंकज पाठक, बळवंत निकुंभ, उपमुख्याध्यापक राजेश शाह, सहकार भारतीचे नंदुरबार जिल्हा संघटन मंत्री महादू हिरणवाळे उपस्थित होते। कारण या घोषणेने आम्हालाही आता ठिकाणी मी घोषित करतोय, त्यांना एक प्रेरणा मिळेल। आणि आता कुलकर्णी सरांनी सांगितल्याप्रमाणे हा एक प्राथमिक प्रयोग होता सर, त्याच्या पुढे अजून आल्याप्रमाणे पुढच्या वर्षी असं संमेलन आपण तुमच्याप्रमाणे नंदुरबार जिल्हा क्रीडा भारतीची कार्यकारिणी जे आम्हाला मार्गदर्शन करण्यात आलं त्याप्रमाणे या ठिकाणी मी घोषित करतो। आताच माझं नाव या ठिकाणी घोषित अध्यक्षपदासाठी केलं गेलं। या नंदुरबार जिल्ह्याच्या क्रीडा भारतीची कार्यकारिणी पुढील प्रमाणे असेल। श्री राजेश रसिकलाल शहा, श्रॉफ हायस्कूलचे उपमुख्याध्यापक श्री राजेश शाह सर हे उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी कार्यरत राहतील। सौ चेतना राजेंद्र चौधरी, काकासाहेब हिरालाल चौधरी माध्यमिक शाळेचा क्रीडा शिक्षिका त्या आहेत आणि त्यांच्याकडे उपाध्यक्षपद ही जबाबदारी या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तसेच श्री श्रीराम अरुण बेस्ट खानदेश भगिनी सेवा मंडळ संचलित कला वाणिज्य व BCA महिला महाविद्यालय देवपूर धुळे वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम काल मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाला अभिनेत्री क्षमा वासे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती। आयोजित वार्षिक संमेलन 2023-24 कार्यक्रमाच्या प्रारंभी येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत NCC गार्ड ऑफ ऑनर व लेझिम पथकाकडून करण्यात आले होते। त्यानंतर आयोजित कार्यक्रमात प्राध्यापिका अस्मिता हिंगोणेकर व विद्यार्थिनींनी स्वागत गीत म्हटले होते। त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व भारतरत्न महर्षी कर्वे व नटराजन मूर्तीस माल्यार्पण करून करण्यात आले होते। पाहुण्यांचा परिचय डॉक्टर विनोद उपरवट यांनी केला होता। कार्यक्रमाचे उद्घाटन धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अभिनेत्री क्षमा वासे, स्मिताजी अजमेरा, सहाय्यक डायरेक्टर कुणाल वसईकर, प्राचार्य डॉक्टर DZ चौधरी आदी उपस्थित होते। तसेच यावेळी ऋषीजी अजमेरा व पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला होता। याप्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते। या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी स्वानंदी बेडसे यांनी केले होते। तसेच या वर्षाची स्वयंसिद्ध आदर्श विद्यार्थिनी म्हणून स्टुडंट ऑफ द इयर स्वानंदी चंद्रकांत बेडसे हिची निवड करण्यात आली आणि तिचा देखील यथोचित शिक्षकांतर्फे उपस्थित मान्यवरांतर्फे सत्कार करून तिला सन्मानित करण्यात आले। धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आज सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाअंतर्गत संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त लीडकॉम आपल्या दारी याविषयी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। आयोजित कार्यशाळा कार्यक्रमाच्या प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले होते। त्यानंतर दीप प्रज्वलन करून अभिवादनास सुरुवात करण्यात आली होती। याप्रसंगी जिल्हाधिकारी अभिनव गोयल, संदीप चौधरी, कल्पेश खैरनार, श्रीमती कराड, UJ देवकर, विशाल महाले, योगेश वानखेडकर, प्रशांत थोरात आदी पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते कर्ज योजनेतील लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले। तसेच कर्ज वाटपाचे फॉर्मही यावेळी देण्यात आले होते। शिंदखेडा तालुक्यातील शहादा येथील भागवताचार्य हरिभक्त परायण खगेंद्रजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा शहादा ते द्वारका पायी दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे। दिंडी मार्गस्थ होण्यास 13 दिवस झालेत।
त्यानिमित्त गावोगावी जात असलेल्या या दिंडीचे भाविकांकडून स्वागत केले जात आहे व भागवताचार्य खगेंद्रजी महाराज यांच्याकडून येथे कथा सांगितली जात आहे। आज देखील राजकोटमधील तालुका लिंबळी येथील सायला या गावी कथा सांगितली। समाजातील प्रत्येक घटकाला धार्मिकतेची गोडी निर्माण व्हावी यासाठी प्रख्यात भागवताचार्य हरिभक्त परायण श्री खगेंद्रजी महाराज हे दरवर्षी तीर्थयात्रा काढत असतात व यातूनच कथा घेत माणसाच्या जीवनात भगवंताचं स्थान किती महत्त्वाचं असतं याविषयी ते मार्गदर्शन करत असतात। यावर्षीही भाविकांना द्वारकाधीशाचं दर्शन घडावं यासाठी शहादा ते द्वारका पायी दिंडी काढण्यात आली आहे। या पायी दिंडीत 42हून अधिक भाविक सहभागी झाले आहेत। दिंडीचं गावोगावी स्वागत होत आहे व या गावांमध्ये श्री खगेंद्रजी महाराज यांच्याकडून कथा देखील सांगितली जात आहे। आजही राजकोटमधील तालुका लिंबळीमधील सायला या गावी कथा सांगितली। यावेळी भाविकांनी देखील कथा ऐकण्यास मोठा सहभाग नोंदवला होता। येत नाही, याला मागता आलं नाही, घरात नाही, बाहेर नाही, वर नाही, खाली नाही, अश्व नाही, शस्त्र नाही, मला असा याला वाटलं की माझ्यासारखा या जगात कोणी नाही, आता मी मरणार नाही, पण मृत्यू प्रत्येकाला आहे। एक सोपी गोष्ट बघा, श्रीमद भागवताच्या 4th स्कंदामध्ये कपिल महामुनींनी आईला जे सांगितलं त्याच्या संवादामध्ये हा श्लोक आहे। काय म्हणतात ते माहिती आहे? आई, हे जे शरीर आहे ना, याला नट्टा पट्टा है ना, सजवणं सुजवणं, फेऱ्यान लवली, पावडर, टिकली, पेडिक्युअर, काय काय करतात त्या पट्ट्या पुट्ट्या, इतकं सगळं केलं जातं। हे सगळं ॲग्रो फाब्रो सगळं इतकं सजव है ना, मेंढ्या मांद्या। पण आई एक सांगू म्हणे, काय जे अन्न संध्याकाळी शिजवल्यानंतर सकाळी 10 वाजेला नासून जातं, त्या अन्नावर हे शरीर मोठं होतं, ते किती नासक आहे। काय सुंदर श्लोक आहे की जे शरीर कशावर मोठं होतं? अन्नावर। हा जो गुरांचा चारा भरलाय ना, हा चारा अजून 4 महिने चांगला राहील। हा चारा 4 महिने चांगला राहील। त्या गुरांच्या चामडीची चप्पल आपण वर्षभर गॅरंटीने विकत घेतो दुकानदाराकडून। त्यांच्यात आपल्यातला फरक बघा। आपलं अन्न संध्याकाळी शिजवलेली खिचडी सकाळी 12 वाजेपर्यंत राहू शकत नाही, आणि त्याच्यावर मोठं झालेलं शरीर आपण सांगतो मी 100 वर्ष मरणार नाही, अरे तू खिचडीच पाहून घे फक्त, आणि त्याच्यावर तू याला वाढवून राहिलेला आहे, याची गॅरंटी नाही। मेलेलं ढोर रस्त्याच्या काठाला टाकल्यानंतर निदान 8 दिवस पर्यंत पूर्ण सडत नाही, याला रात्रभर बी कोणी ठेवत नाही। याचं पोट फुगून येतं, याला चरण चालायला लागतं, नाकात कापूस, कानात कापूस, तोंडाला रुमाल, इतकं फिट करतात तरी रडताना रडतात, मने मोडू देखा दो। मग बंद का बरं केलं? जरा उघडना, नाही उघडू शकत। ही सत्यता आहे, कोणी माना नका मानो, पण ही बिलकुल सत्यता आहे, बिलकुल सत्यता आहे। धुळे येथील आझादनगर पोलीस ठाण्यात खालिदा निसार सय्यद यांची पोलीस उपनिरीक्षकपदी नियुक्ती झाल्याबद्दल आज शहरातील नामवंत बाबूशेठ गोंदवाले यांचे सुपुत्र फैज फिटनेस जिमचे संचालक मुस्तफा पहलवान यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी यथोचित सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात। सत्काराप्रसंगी शहरातील क्रांतीवीर ग्रुप, बजमे नसेमीन ग्रुप, स्वातंत्र्य सैनिक, बेहलुल दादा ग्रुप, सुलतान हिंद ग्रुप आदी ग्रुपचे पदाधिकारी व सदस्य यांनी उपपोलीस निरीक्षक खालिदा निसार सय्यद यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या। धुळे प्रतिनिधी नईम हिरो। धुळे तालुक्यातील सायने गावाचे ग्रामदैवत लिलाई पिपाई देवीचा यात्रोत्सव यावर्षीही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या यात्रेनिमित्त सायने गावासह पंचक्रोशीतील भाविकांनी दर्शनास मोठी हजेरी लावली होती। धुळे तालुक्यातील सायने गावात प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी लिलाई पिपाई देवीचा यात्रोत्सव भरविण्यात आला होता। यात्रोत्सवानिमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठी हजेरी लावली होती। तसेच यात्रेनिमित्त मंदिर परिसरात खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, खेळणी, पाळणी, सौंदर्य प्रसाधने, संसारोपयोगी वस्तूंची दुकाने थाटली होती।
तसेच रात्री लोकनाट्य तमाशाचे आयोजन देखील करण्यात आले होते. प्रारंभी सायंकाळी 5 वाजता गावातून तगतराव मिरवणूक काढून हजेरीचा कार्यक्रम घेण्यात आला होता. यावेळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. आज दिनांक 14/2/2024 रोजी आज आमच्या सायने गावात निलाई पिपाई यात्रा उत्सव आयोजित केलेला आहे. सालाबादाप्रमाणे दरवर्षी आपल्या सायने गावाचे सर्वात ग्रामदैवत निलाई पिपाईची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडत असते आणि त्यानिमित्त गावामध्ये तमाशा मंडळाचं देखील आयोजन केलेलं असतं. तसेच विविध प्रकारची खेळणी, विविध प्रकारचे झुले लहान बालकांसाठी सर्व आनंददायी उत्साहात एकदम शांततेच्या वातावरणात दरवर्षी आमची यात्रा अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पडत असते. आणि यावर्षी देखील यात्रेमध्ये सर्व बाहेर गावाला गेलेले गावातील सर्व तरुण, सर्व नातेवाईक मंडळी आलेली असते. अत्यंत चांगल्या पद्धतीने यात्रा आज देखील पार पडली आणि निलाई पिपाई यात्रा उत्सवानिमित्त सर्व तालुक्यातून आणि गावातून आलेल्या सर्व भाविक भक्तांना सायने ग्रामपंचायतीच्या वतीने व तमाम सायने ग्रामस्थांच्या वतीने सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो व थांबतो. या उत्सवानिमित्त सर्व लोकांना मनापासून शुभेच्छा देतो. तसेच आमचे सर्वांचे नेते, खानदेशाचे विशाल खानदेशाचे नेते आदरणीय आमचे दाजीसाहेब रोहिदासजी पाटील यांची काही दिवसापासून प्रकृती ठीक नव्हती, परंतु कालपासून त्यांना थोडं बरं वाटायला लागलेलं आहे. निलाई आणि पिपाई चरणी अशी प्रार्थना करतो की आमच्या सर्वांचे लाडके नेते दाजीसाहेबांना लवकर निरोगी, त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो. धुळे महापालिकेने मालमत्ता कराची थकबाकी वसुलीसाठी धडक मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार बड्या थकबाकीधारकांवर जप्तीची कारवाई केली जात आहे. आज शहरातील स्वामीनारायण सोसायटीतील एका घरासह शहरातील आदिनाथ पार्क येथील अपार्टमेंटमधील एका घराला सील करण्यात आले आहे. आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मनपाच्या जप्ती पथकाने मालमत्ता कर वसुलीला मोठा वेग दिला आहे. वारंवार नोटीस बजावून देखील थकबाकी न भरणाऱ्यांची दुकाने सील केली जात आहेत. आज शहरातील स्वामीनारायण सोसायटीमधील युवराज पितांबर चौधरी यांच्याकडे 1,11,000 रुपये एवढी थकबाकी होती. ही थकबाकी त्यांनी न भरल्याने त्यांचे घर व नळ कनेक्शन सील करण्यात आले. तसेच शहरातील आदिनाथ पार्कमधील बडगुजर प्लॉटजवळील प्रकाश सोनगिरे यांच्यावर 70,740 रुपये थकबाकी होती. त्यामुळे त्यांचंही घर सील करण्यात आलं. ही कारवाई जप्ती पथक प्रमुख शिरीष जाधव, वसुली निरीक्षक मधुकर वडनेरे, अनिल सुडके तसेच सौंदाणे, सचिन पवार, गजानन वाघ, हेमंत खैरनार आदींनी केली होती. वसुली अधीक्षक शिरीष जाधव. धुळे शहरातील बऱ्याच मालमत्ता धारकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने धुळे मनपा आयुक्त महाशय अमिता दगडे पाटील यांच्या आदेशाने व अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे मॅडम यांच्या नियंत्रणाखाली जप्ती पथके नेमण्यात आली असून आज दिनांक 15/2/2024 रोजी आदिनाथ पार्क बडगुजर प्लॉटजवळ प्रकाश गंगाधर सोनगिरे पेठ 7 यांच्याकडे 70,740 रुपये थकबाकी असल्याने व वारंवार नोटिसा देऊनही मालमत्ता कर व पाणीपट्टी कर न भरल्याने सदस्य घर सील करण्यात आलेले आहे. तसेच स्वामीनारायण सोसायटी येथील युवराज पितांबर चौधरी यांच्याकडे 1,11,983 रुपये थकबाकी असल्याने त्यांचे नळ कनेक्शन व घराला सील लावण्यात आलेले आहे. तरी धुळे शहरातील तमाम मालमत्ता धारकांना कळवण्यात येते की ज्या मालमत्ता धारकांकडे थकबाकी असेल त्यांनी त्वरित मनपा कार्यालयात येऊन मालमत्ता कर व पाणीपट्टी कराचा भरणा करावा व जप्तीची कटू कारवाई टाळावी ही विनंती. सदरील कारवाई वसुली अधीक्षक शिरीष जाधव, निरीक्षक मधुकर वडनेरे, निरीक्षक अनिल सुडके, हेमंत खैरनार, सैंदाने, तेलंग, सचिन पवार, राजेंद्र गवळी आदींनी ही कारवाई केलेली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ आज धुळे शहरात सकल मराठा समाजाने तीव्र आंदोलन केले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मराठा समाजाचे नेते जरांगे पाटील यांच्याबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ आज सकल मराठा समाजाने तीव्र आंदोलन केले. शहरातील महाराणा प्रताप चौकात नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेस जोडे मारून पायाखाली तुडवत दहन करण्यात आले.
तसेच राणेंविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मनोज जरांगे पाटील हेच महाराष्ट्राचे मराठा समाजाचे नेते असून यापुढे जर राणेंनी मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल गरळ ओकली तर त्यांना राज्यात फिरू देणार नाही, असा इशाराही यावेळी मराठा समाजाने दिला. या आंदोलनात भानुदास बगदे, भोला वाघ, विनोद जगताप, साहेबराव देसाई, वीरेंद्र मोरे, मनोहर जाधव, दीपक रवंदळ, संदीप पाटोळे, भैया शिंदे, किशोर वाघ, प्रभाकर वाघ, अतुल साळुंके, हिमानी वाघ, मानसी पाटील, कैलास वाघमोरे, भैया जगताप व पदाधिकारी सहभागी झाले होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. शिवरायांच्या जयंतीदिनी निघणाऱ्या मिरवणुकांना रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी द्यावी, विश्व हिंदू परिषद धुळेची मागणी. योग जुळून आला की माणसाची इच्छा पूर्ण होते, पंडित दुर्गादत्त शर्मा. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर धुळ्यातील बाजारपेठ उठली फुलून. धुळे येथील पंडित शिवकुमार सत्यनारायणी शर्मा यांचा वाढदिवस धार्मिक वातावरणात साजरा. वाढत्या अपघातांवर नियंत्रणासाठी नियमांचे पालन आवश्यक, खासदार हिना गावित. गणेश जयंतीनिमित्त नंदुरबार येथील शहीद शिरीष कुमार मित्र मंडळातर्फे महाआरती संपन्न. खेळाडूंसह पालकांना वीर जिजामाता पुरस्कार देऊन गौरविणार क्रीडा भारती, भिकाजी बोरसे यांचे प्रतिपादन. धुळ्यातील महिला महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आज लीडकॉम आपल्या दारी कार्यशाळा संपन्न. शहादा ते द्वारका जाणारी पायदिंडी राजकोटमधील सायला गावाहून पुढे मार्गस्थ. आझादनगर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक पदी खालिदा निसार सय्यद यांची नियुक्ती. धुळे तालुक्यातील सायने गावात लिलाई पिपाई देवीचा यात्रोत्सव उत्साहात साजरा. धुळ्यात मालमत्ता कराची थकबाकी वसुलीसाठी धडक मोहीम. आणि सकल मराठा समाज संतप्त, नामदार राणेंच्या वक्तव्याचा निषेध. याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जय हिंगलाज.